आई एकविरा देवीला देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश बोल तुम्हा सर्वांचा आपल्या मेहाय मध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एक अशा मासळीची रेसिपी पाहणार आहोत ती संपूर्ण रायगड जिल्ह्यापासून ते अगदी मुंबई, नवी मुंबई ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यापर्यंत खूप प्रसिद्ध आहे। ती म्हणजे जिताडी। या जिताडीला खाजरी असं नाव देखील प्रचलित आहे। पाहूया या जिताडीचा आपण आज एक दुसरा प्रकार, तो म्हणजे जिताडी तवा फ्राय। आता जिताडी साफ कशी करायची, क्लीन कशी करायची, तर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ देखील आलेला आहे, हाऊ टू क्लीन जिताडी। तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला साफ कशी करायची हे देखील माहिती पडेल। चला पटकन आपण आता कृतीकडे वळूया, पण तत्पूर्वी आपण एक नजर मारून घेऊया आपल्या साहित्यांकडे। आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे जिताडीचे 5 ते 7 तुकडे, 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1.5 इंचाचे आले, अर्धी वाटी कोथिंबीर, हाफ टेबलस्पून हळद, अर्ध्या लिंबाची फोड, कोटिंग करण्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ। चला नेहमीप्रमाणे तुम्ही साहित्य नोट डाऊन केलंच असतात, आता पटकन आपण कृतीकडे वळूया। मी इथे खाजरीचे म्हणजे जिताडीचे मध्यम 1 बोटीचे पीस करून घेतलेले आहेत। 1 बोटीचे म्हणजे हे असे। आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला यासाठी लागणार एक वाटण तयार करून घ्यायचे आहे। यासाठी एक पातळ अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंचचा आलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेऊन पेस्ट तयार करणार आहे। पण आपला वेळ वाचावा यासाठी मी ही पेस्ट अगोदरच वाटून घेतलेली आहे। तुम्ही मिक्सरमध्ये वाटा किंवा पाट्यावरती वाटा, चॉईस तुमची आहे। चला आता आपण याची मॅरिनेशनची तयारी करून घेऊया। या जिताडीचे सर्व पीसेस आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपली आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट आहे ती आपण टाकून घेऊया। आता हळद टाकून घेऊया, साधारण हाफ टेबलस्पून। तिखट कोळी मसाला टाकूया, साधारण 2 चमचे। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता मासळीला हलका आंबट येण्यासाठी मी इथे लिंबाचा रस वापरत आहे, साधारण 1 चमचा। तुम्ही या जागी जसं कोकम आगळ आहे किंवा आंबोशीचं पाणी आहे किंवा चिंचेचा कोळ आहे हे काही वापरू शकता, पण लिंबाचा रस हा थोडा शार्प असतो आणि माझ्या मते जिताडीसाठी तर एकदम बेस्ट आहे। मिक्स करून घेऊया। मसाला मासळीला एकदम मस्तपैकी लागला पाहिजे। चला आपली जिताडी मसाल्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। हिला आपण आता 30 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या, म्हणजे मसाले चांगल्या प्रकारे तिला मुरून येतील। मला बरेचसे मित्र विचारतात की 1 ते 1.5 तास मॅरिनेशनला चालेल का, तर नाही चालणार, कारण का मला असं वाटतं की मासळीचं मांस जे आहे ते खूप सॉफ्ट असतं, त्याच्यामुळे जी शोषून घ्यायची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने होत राहते, त्याच्यामुळे 30 मिनिटं पुरेशी आहे। हां, जर तुम्ही चिकन मटन जर मॅरिनेट करत असाल तर 1 ते 1.5 तास पुरेसा आहे। आता आपण हिला मस्त 30 मिनिटं झाल्याच्या नंतर मस्त की गरमागरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। आपली 30 मिनिटं झालेली आहे आणि आपली जिताडी चांगली मुरून देखील आलेली आहे। मी इथे गॅसवरती मस्त की तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घेऊया आणि मस्त की तापवून घेऊया। आपलं तेल तापत आहे तोपर्यंत आपण मस्त की तांदळाच्या पिठामध्ये ही जिताडी घोळून घेऊया आणि मस्त की गरम फडफडत्या तव्यामध्ये तळून घेऊया। एक एक करून पीस आपण याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत। एक एक करून आता आपण हे पीस तळून घेऊया।
दुसरं पीस पण आपण गोळून घेऊया याच्यात। 5 मिनिटानंतर आपण या जिताडीची दुसरी बाजू पलटून घेणार आहोत। 5 मिनिटं एका बाजूने आणि 5 मिनिटं दुसऱ्या बाजूने अशी 10 मिनिटं तिला तळायची आहे। त्याच्यानंतर 10 मिनिटानंतर आपली जिताडी तवा फ्राय एकदम खाण्यासाठी तयार। चला, जिताडीची दोन्ही बाजू एकदम मस्त क्रिस्प झालेली आहे। तिला एका प्लेट मध्ये काढून घेतो आणि एकदम सुंदर अशी एक प्लेटिंग तयार करून घेतो। चला, आपली आजची रेसिपी तर मस्तपैकी पटकन तयार झालेलीच आहे। तुम्हाला ही या डिशचा, या मासळीचा आनंद, तिचा आस्वाद लुटायचा असेल तर पटकन बाजारामध्ये जायचं आहे आणि मस्तपैकी ताजी जिताडी घेऊन यायची आहे। रेसिपी तर तुमच्या समोर आलीच आहे, पटकन करून पाहायची आहे आणि करून झाल्याच्या नंतर तुमच्या छान छान प्रतिक्रिया, तुमचे फोटोग्राफ्स मला जरूर पाठवायचे आहे। तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करायचं आणि आपल्या सर्वांचं मी हायकोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढील अपडेटचा, पुढील रेसिपीचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या। पुन्हा एका सी फूड रेसिपीसह लवकरच भेटूया। तोपर्यंत राम राम, धन्यवाद, जय केला।